उन्हाळा इतका वाढलाय ना, ह्या उकड्याने नको नको होते काम करायला. कारण आता बघा 8:15 वाजले तरी सुद्धा दिवसभर तापलेलं हे सगळं उन्हाने आहे. ते संध्याकाळी गारवा न भासता थोडंसं असं उष्णच वातावरण भासतंय. फॅन खाली बसली तरी सुद्धा जीव नको नको झालेला आहे. कारण घामाच्या धारा लागतात सगळीकडून, असं होतं. आणि केसांमध्ये पण सगळं चावचाव चवचव करायला लागलेला आहे घामाने. आजचं काम बरंच झालेलं आहे. कालचा पूर्ण ढीग जो होता कटिंगचा जोडलेला किंवा टॉपचा, तो सगळा उरकल्यामुळे आज खूप सोपं काम गेलेलं आहे. खूप सोपं पडलेलं आहे आज काम करायला. आज दोघी कारागीर होत्या, त्याच्यामुळे अजून थोडंसं रिलॅक्स झालं म्हटलं तरी चालेल. तर आज काय काय केलं तुम्हाला सांगते. सकाळी आल्यानंतर 4 ब्लाऊज कटिंग केले, एक सलवार कटिंग केला, एक प्लाझो कटिंग केला आणि अजून एक टॉप कटिंग केला. म्हणजे 7 गोष्टी आहेत त्या कटिंग केल्या. त्यातल्या सलवार आणि प्लाझो कारागीरने शिवली, 4 ब्लाऊज कारागीरने जोडली, दुसऱ्या कारागीरने बाकीचं काम होतं ते केलं, थोडंसं ऑल्ट्रेशनचं पण होतं ते पण केलं. आणि त्यानंतर दोघीही गेल्या. त्या दोघीही गेल्यानंतर मग शॉपचा मोर्चा आपण सांभाळला मागे. आणि वेळ होता म्हणून हा इकत फॅब्रिकमधला कपडा आहे, तो सिम्पल टॉप आहे आणि विदाऊट अस्तर आहे, तो कटिंग केलेला आहे. आता तो कटिंग केलेला आहे. ॲक्च्युली हा कपडा वेगळा आहे, हा वेगळ्या क्लायंटचा आहे. 2 कपडे सेम आहेत. हा टॉप कटिंग केलेला आहे, याचे गळे स्लीव्ज वगैरे इथे आहेत. आणि हा टॉप 2.5 मीटरचा कपडा वेगळा आहे, सो तो बाजूला ठेवते, दोन्ही एकत्र कन्फ्युजन नको. आता हा टॉप शिवून पटकन होईल म्हटलं, म्हणजे उद्याचं काम तितकं माझं उरकेल. आता गडबडीमध्ये बघा काय होतं, ह्याचा एक गळा गायब आहे. जो छोटा गळा आहे कॅनव्हासचा तो पडलेला आहे. कुठे पडला आहे तर तो मला शोधावा लागेल. चला मग शोधून तुम्हाला टॉप तयार झाला की. तर हा ड्रेस जो मी कटिंग करून शिवायला घेतला होता टॉप, तो बरोबर 9ला 5 मिनटं कमी असताना 8:20ला घेतला होता. 9ला 5 मिनटं कमी असताना हा टॉप शिवून झालेला आहे. इतकंच फॅब्रिकमध्ये आहे कपडा, इतका सुंदर आहे. मेगा स्लीव्ज आहे, राऊंड नेक आहे पुढे मागे, ही बॅक साईड आहे. यातलाच एक टॉप मी सुद्धा शिवलेला आहे फर्स्ट टाइम. ट्रेंड आल्या किंवा मार्केटमध्ये एखादी गोष्ट नवीन आल्या ती मी पहिली शिवली होती ती हा टॉप माझ्या लाईफ टाईम लक्षात राहील. सो हा टॉप एक शिवून झालेला आहे. अजून याच कपड्यातला आणि अशा वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये या क्लॉथमध्येच अजून काही कपडे आहेत ते शिवायचे आहेत. शिवल्यानंतर तुम्हाला नक्कीच दाखवेन. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटू एका छोट्याशा नवीन आणि डेलीच्या मिनी व्लॉगमध्ये. बाय बाय.